हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या, जय जय सद्वेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मडे निवृत्ती दासु अवधारी दोजे. आता भिनववा विलासिनी, जे चातुर्यात कला कामिनी, ये शारदा विश्वमोहिनी नबिली मिया. मजरदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, मडोनी विशेषे अत्यादरू विवेकावरे. म्हणो निदान तेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ चिंतने सहजे, शाखा पल्लव संतोषते. आत्मरूप गणेश केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. येची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे आता हृदया पुदे. चौपाळून आवले वरी बैसव पावले, श्री गुरूंचे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आज भगवंताचे लाडके संत शिरोमणी नामदेवराय आणि यांचा अभंग आहे आणि ते माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात. तो अभंग आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केलाशे विस्तार, भवारवी नाव उभारली. श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखीनादे. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नामदेव महाराज म्हणतायत ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माझी योग्यांची माऊली ज्ञानराज आहेत, कारण योग्यांचे राजे साम्राज्य चक्रवर्ती विश्वगुरु ज्ञानोबाराय यांनी हे आपल्या समोर ते ज्ञान दिले. ज्ञानेश्वरीचं जेणे निगमवल्ली प्रगट केली. म्हणजे निगमवल्ली म्हणजे गुप्त असणार निज ज्ञान ते तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेले आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. आणि गीतेचे जे अलंकार आहे भावार्थ दीपिका, गीता अलंकार, गीतेचा अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी श्रवण झाल्यानंतर ब्रह्मानंदाच्या लहरी प्रगट होत आहे. 56 भाषेचा केलाशे, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान आणि तिचं रूप प्रगट केले ती ज्ञानेश्वरी. प्रगट गुह्य बोले अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. याने आत्मचैतन्य प्रगट झालं. आत्मचैतन्याचा दीप उजळला गेलेला आहे. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने 56 भाषांचे विस्तार केलेला आहे. 56 भाषांचा केलाशे विस्तार, भवारनवी नाव उभारली. 56 भाषा या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. त्या भाषांचा विस्तार केलेला आहे. आणि नामदेव महाराज म्हणतायत तुम्हाला समुद्र एवढा आहे, सागर आहे. ज्ञानेश्वरी सागर आहेत. ओंजळीत एवढं तरी जरी तुम्ही तीर्थप्राशन केलं सागराचं किंवा गंगेचं तीर्थप्राशन केलात तरी तुम्हाला अनुभव येईल. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ती अनुभवा एक ओवी सुद्धा पुरेशी आहे. ही ओवी ज्ञानेश्वरी माऊलींनी का प्रगट. गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानेश्वरी सांगणारे हे माऊली अवतार, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि आरतीमध्ये म्हणतायत अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केली. प्रगट आहे, गुह्य आहे, प्रगट केलं म्हणजे प्रगट करणारे माऊलीच आहेत. आणि गीता सांगणारे सुद्धा भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा, विठ्ठल परमात्मा म्हणजेच माऊली आहेत. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणे नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. या ओव्याच्या प्रबंधातून म्हणजे जी भाषा ही मराठी आहे, भावार्थ दीपिका. माऊली म्हणतात प्रथम हे जे संस्कृत मध्ये गुह्य ज्ञान दडून राहिलं, लपून राहिलो तर तो प्रगट केले ज्ञानेश्वरी मराठी रूपाने. माझा मराठाची बोलू कौतुके,
परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी. सहज कौतुकाने आपण म्हणतो की बघ त्याचं काय एवढं कौतुक आहे, ते बोलले म्हणून त्याचं काय कौतुक आहे, या मुलाचं काय कौतुक आहे, म्हणजे या भाषेचं कौतुक आहे. माझा मराठाची बोल, हा बोल कौतुक आहे, कौतुक नाहीये. किंवा अमृता तेही पैजा जिंके, अमृताशी पैज मारून अमृताचे पुढे जाणारे म्हणजे मराठी. ऐशी अक्षरे, अशा प्रकारची अक्षर श्रोत्यांपर्यंत भक्तांपर्यंत मी देतो आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे, ऐशी अक्षरे, ही अक्षरे, ऐशी अक्षरे ते मिळवीन. ही बोलतात कुठे, ही नगरी, हा महाराष्ट्र, ही भूमी नाथबाबा म्हणतात भरतभूमी नरदेह प्राप्ती, हे परमभाग्याची संपत्ती. अनेक राष्ट्र आहेत, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, सर्व जगामध्ये जे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये एक देश भारत देश. आणि भारत देशामध्ये जी दुसरी राज्य आहेत, पंजाब आहेत, गुजरात आहे, कर्नाटक आहेत, अशा प्रकारची अनेक राज्य आपले संघ राज्य आहेत, मध्य प्रदेश आहेत. या भारतातल्या राज्यामध्ये एक राष्ट्रामध्ये महाराष्ट्र, त्याचं नाव महाराष्ट्र. का महाराष्ट्र? एका जगतामध्ये जे संत आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्याने अवतार घेतला आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. विश्व कल्याणाकरता संतांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये अवतार घेतलेले आहे. सामान्य माणसाचा जन्म, पण संत म्हणतात, तुकाराम म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. आणि म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. त्याकरता ही मराठी नगरी झाली आहे. संतांनी ज्या ठिकाणी अवतार घेतले ते माऊली म्हणतात, हे राष्ट्र, ही महाराष्ट्र भूमी, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देया जगा. ही महाराष्ट्र भूमी, मराठी भाषेची भूमी, मराठी भूमी, ती गीतेच्या अलंकारिक भाषा मराठी. ये मराठीचे नगरी, ही मराठी नगरी. इथे का मराठीची? ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. जगतामध्ये जी ब्रह्मविद्या कोणीही जी प्रगट केली नाही ती ज्ञानेश्वरीमध्ये, भावार्थ टिकविमध्ये माऊलींनी प्रगट केले. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्याला ही भाषा, ज्याला हे अध्यात्मज्ञान, ज्याला हे आत्मज्ञान प्राप्त झालं त्याच्या जीवनात दुष्काळ नाही, सुकाळ. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. सुकाळू काय? घेणे. आता घेणे म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टरकडे पेशंट, अनेक आजाराचे पेशंट जातात, आपापल्या आजाराची कारण सांगतात. माऊली विचारतात ह्या जगताला, विश्वाला, तुमची दुःख काय आहेत ते आमच्याकडे पाठवत सांगा. त्याचं निदान म्हणजे गीता ज्ञानेश्वरीमध्ये घेणे म्हणजे ऐकून घेणे आणि मग तुम्हाला सुख देणे. घेणे देणे सुखची वरी, म्हणजे तुम्ही जे आम्हाला द्याल ते सुखी व्हाल, सुखी आहे ते सुखी व्हाल. घेणे देणे सुखची वरी, हो देया जगा. आणि तुम्हा आम्हाला सांगताय ह्या 64 भाषेचा केलासे विस्तार. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा केलासे विस्तार. भवानवी नाव उभारली. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा अंतर्भूत आहेत. किंवा ह्याच अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा प्रचार अनेक भाषांच्या माध्यमातून तुम्ही करा. हो देई या जगा. तुम्हा आम्हाला, आपण जी कीर्तन सेवा करू किंवा प्रवचन सेवा करू, त्यांनी ह्या जगताला त्या त्या भाषेतून त्या त्या भाषा अवगत करून, त्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं ज्ञान तुम्ही द्या, त्या मराठी भाषेचं ज्ञान द्या. एवढी समृद्ध भाषा असणारी मराठी, जगताला सुख देणारी,
हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयासी चिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपण झाला. म्हणून म्हणतात की तुम्हा मला माऊलीने जे काम सांगितले, गीता निष्कपटमाय, चुको निताने हिंडे जेवाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. माऊली म्हणतात तुम्हाला ज्ञान दिले आम्ही ना, की ज्ञानेश्वरीवरती काही निरूपण करण्याचं, संतांच्या वाङ्मयाचं निरूपण करण्याचं, की हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान माझ्या बाबा मुलांनो जगतास द्या. आणि जी तुमची भावंड या ज्ञानापासून वंचित राहिले, कारण ही गीता, ही ज्ञानेश्वरी ही कशी आहे, निष्कपटमाय. गीता निष्कपटमाय, चुकोनी ताने हिंडे जे वाय. आणि जी मुलं चुकलेली आहेत, त्या आईची तानी मुलं चुकलेली आहेत, त्यांच्यापर्यंत जा जगात आणि त्यांना या गीतेचं अमृत द्या, या गीतेचं ज्ञान द्या, त्यांना ते आपल्याला आईची आणि त्यांची भेट घालून द्या. हा तुमचा आमचा धर्म. हा धर्म पाळताना आपल्याला काय सांगितलंय, की जे ज्ञानेश्वरीचं विचार जगतापर्यंत पोहोचवण्याचे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम कीर्तन, प्रवचन. या ठिकाणी माऊली म्हणतायत, तया सर्वात्मका ईश्वरा, कर्म कुसुमाची या विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. पण हे ज्ञान, त्याच्याबद्दलचा, ज्ञानाबद्दलचा अशा प्रकारचे फायदा करून तुम्ही घेऊ नका. ते विनामूल्य द्या. तुम्ही स्वतः मेहनत करा, स्वतः कर्मफुलं तयार करा, तुमच्या उद्योगातून द्रव्य निर्माण करा आणि अशा प्रकारे तुमच्या स्वतःच्या कष्टाचं द्रव्य करा. आणि ती कर्माची त्या द्रव्यातून जी खरेदी केलेली आहेत फुलं, किंवा तुमच्या कर्मयोगातून जी फुलं आली ती अर्पा भगवंताला. तया सर्वात्मका ईश्वरा, कर्म कुसुमाची या विरा, पूजा केली होया पारा तोषा लागे. आणि नंतर आपण करूया सुरुवात, की म्हणून माऊली म्हणतात की प्रथमतः ही गीता सांगण्या अगोदर हा प्रचार करतात. तुकोबराय म्हणतात, देव घ्या फुका, देव घ्या फुका. लोकांना म्हणतात की देव फुकट घ्या, आणि देवाबद्दलचे विचार, देवाबद्दलचं कीर्तन हे सुद्धा विनामूल्य सांगा. हो, आम्ही आता 30-35 वर्ष कीर्तन माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून थोड्याफार संत महात्मे हो, आम्ही सेवा विनामूल्य, 1 रुपया सुद्धा आम्हाला पटतंय की नाही यायचा. आम्ही आमची नोकरी करायची, आमचा उद्योग करायचा आहे, आमची शेती करायची, आणि त्याच्यातून जो वेळ आहे असा वेळ महाराज म्हणतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही उद्याचं काम आजच तयार करून ठेवा, ते उद्या होईल. म्हणून वर्तमान काळ आणि भविष्य काळच्या आताच तुम्ही विचार करून ठेवा. सातत्याने काम करण्याच्या साखळीत राहा. तुम्ही उद्योग करा. मग उद्योग तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः केलाय व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्ही स्वतः व्यापार करा, त्याच्यातून द्रव्यार्जन करा. आता शेती म्हटलंय, शेतकऱ्याने सांगितलंय, बीज शेता नेता थोडे आणि ताती मोठ गाडे. एका शेतकऱ्याने, रे बाबा तुम्ही शेतात जात नाहीयेत का, घरात बसून आहे, उठा. ते काही जे धान्य साठवून ठेवलंय ना, आणि ते धान्य बी शेतात घेऊन जा. आता एवढंस थोडस तरी धान्य शेतात नेऊन पेरा, आणि मग गोण्याच्या गोण्या भरून तुमच्या घरात येतील. घरी बसून राहू नका. शेतकऱ्याने उपदेश केलाय. आणि मग तुम्ही म्हणाल आम्ही शेतात पेरणी करू, मग आम्ही खायचं काय आपण. तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नाश, मग भोगीले कणीस. बाबा शेतकऱ्या, अरे बाबा उठ आणि शेतात ते बीजारोपण कर, बी पेर. आणि एक बीजाचा नाश जरी झाला मातीमध्ये, तरी असंख्यात कणस तुझ्या समोर भगवंत आणून दे. म्हणून तर म्हटलेलं आहे, निष्काम योग. आता त्याचा विचार करू नका. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
तुम्हाला आपल्याला कर्मयोग तुकाराम महाराजांची शेती करा, नोकरी विन उचित खाणे, नोकरी सुद्धा अभंग आहे, नोकरीशिवाय तुम्ही पगार घेऊ नका. वैज्ञानिकांना सुद्धा सांगितले असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका म्हणे. तुम्हाला ज्या असाध्य गोष्टी वाटतात, ज्या तुमच्या आकलनाच्या बाहेर आहेत, सातत्यानं त्यांचं चिंतन, त्याचा ध्यास आणि एक ध्येय समोर ठेवा. एक दिवस नक्कीच तुम्हाला ते साध्य होईल. मग ती शेतीबद्दलचं ध्येय असो, उद्योगातलं ध्येय असो, वैज्ञानिकाचं अवकाशातलं ध्येय असो, ते नक्कीच साध्य होईल. असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास तुका म्हणे. मग अवकाश अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. तात्पर्य, परमार्थ करताना तुम्ही तुमचा उद्योग करा, तुमचा व्यापार करा, तुमची शेती करा आणि विनामूल्य हे ज्ञान या लोकांपर्यंत पोचवा. आणि हे तुकोबाराय सांगतात. म्हणून पांडुरंग सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत पाहिला तुकाराम महाराजांनी. तेव्हा भगवंताला म्हणतायत, देवा तू एवढा का घाबरलायस, काय विचार काय चाललाय. देव गप्प राहिले. हा म्हणून तू का चिंता करतोयस, तुझी कथा करू आमुचे सायास, आणि तू का भीतोस पांडुरंगा. अरे तुझं चरित्र, तुझी कीर्तन आणि तुझ्या बद्दलचं जे भक्तीचं प्रेम आहे, भक्ती आहे, ती लोकांपर्यंत आम्ही देऊ. तू शांत राहा, काही करू, कारण फक्त तुझी चरण सेवा दे. माझ्या वडिलांची मिला शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सर्व भक्त कर्मयोग सांगतात. हे ज्ञान विनामूल्य द्या. कारण तुकाराम महाराज म्हणतात, मी तर काय वाटतोय पुढे दे भांडार, धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाई. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मा करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची. माझी ये युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. पण मी मात्र आलो आहे काय, भगवंताचं नाम घेऊन आलोय. अकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. एकंदर शिक्का पाठविलाय लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक असो. पण माऊली तिथे तुकाराम महाराजांनी कर्मयोग सांगितले. कर्मयोगाचा व्यापार, शेती, विज्ञान, अवकाश, थोडक्यात एवढं सगळं दिलं. आणि त्याच्यातून भगवंताचं चिंतन, भगवंताचं कीर्तन, भगवंताचे विचार लोकांपर्यंत द्या. ह्या भक्ती प्रेमामध्ये, भक्ती रसामध्ये मी हा रस तुमच्या समोर आणलाय. माऊली सुद्धा कर्मयोगाबरोबर म्हणताय. हे ज्ञानेश्वरी म्हणणारे प्रत्यक्षात भगवान परमात्मा आहेत, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आणि ते म्हणता, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेच ये मना आली, जे न सांडिजे तुहा आपले विहित कर्म. अर्जुना, आज मी सर्व प्रकारे विचार केला तर कर्मयोगामध्ये आम्ही समस्त ही विचारिले. तुझ्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते मन लावून कर. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्यत्व सकळ. मग संतांच्या जवळ जा आणि तन मन धन लावून त्यांचे विचार घे. कर्म कसं करता आम्ही समस्त विचारिले तर ऐसेच ये म्हणाले, जे न सांडिजे तू आपले विहित कर्म. अर्जुनाला एकट्याला त्याचा विहित कर्म. तुम्हा मला भूत करतायत. डॉक्टर आहे, डॉक्टरने आपलं कर्म करायचंय, वकिलाने आपलं कर्म करायचंय, शेतकऱ्याने आपलं कर्म करायचंय, सुताराने आपलं कर्म करायचंय, सोनाराने आपलं कर्म करायचंय. म्हणजेच तुकोबाराय म्हणतात, एक एक असहाय्य करू अवघे धरू सुपंत. जरी बंगला घर बांधायचं म्हटलं तर प्रत्येक कारागीर हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, एकत्र येतो. गवंडी, सुतार, इलेक्ट्रिशियन जे आहेत, पण प्रत्येकाने आपापलं काम
अगदी मन लावून करावं, चोख पार पाडावं. आणि म्हणून आम्ही समस्त ही विचारिले तो ऐसेची ये मना आली, जे न सांदिजे तू आपले विहित कर्म, परंतु परी कर्म फळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. परंतु मोठमोठ्या संशोधनामध्ये तुम्ही जाल किंवा डॉक्टरीमध्ये जा, जिथे जिथे विद्या प्राप्त करा, जे 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 कर्म करा, तिथे मात्र संगत चांगली. म्हणजे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, त्याने साधू जसा, आणि जसा हिरा ढेकणाच्या संगतीत भंग पाडतो, कुसंगे नारला साधू तैसा. पण महाराज संगततेची महत्वाची आहे. म्हणून माऊली म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. चांगलं कर्म करा, चांगला उद्योग करा, आणि चांगल्या पंथाने जा, आणि आपलं कर्म चोख पार पडा. आणि नंतर अशी प्रकारे माऊली म्हणतात. आणि ज्ञानेश्वरी आहे सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिवार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. ही ज्ञानेश्वरी अशी आहे, सकळ धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचं माहेर आहे. सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिवार, सर्व शास्त्र या गीतेकडे येतात. सर्व जशा नद्या सागराकडे जातात, सर्व ज्ञान हिच्याकडे हे कसं आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे पूर्ण असे जे भरलेल्या पिठाला, हे सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेची. ज्ञानेश्वरी रत्नांची खाण या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीच्या अक्षराची उपमा कशी आहे, बिंब तरी बचके एवढे, बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे मानूये. अहो काय या ज्ञानेश्वरीचं वर्ण माझ्या काय पामराला काय हा सागर आहे. तुमच्या समोर माऊलीच माझ्याकडून विषय ठेवतात. बिंब तरी बचके, सूर्याचा बिंब केवढा बचके एवढा आहे, परंतु त्रैलोक्याला प्रकाश पाडणार आहे. ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे सूर्यबिंब आहे. तुमच्या जीवनामध्ये एक नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवाला घ्या. सूर्य केव्हा अनुभवाला येतो, सूर्योदय झाल्यानंतर अनुभवाला येतो. ज्ञानेश्वरी केव्हा अनुभवाला आली, तुमच्या जीवनात आलेला अज्ञानाचा अंधकार जेव्हा नाहीसा होईल, तेव्हा सूर्यबिंब, सूर्यप्रकाश ज्ञानेश्वरीचा आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल. दुरितांचे तिमिर दाव, विश्व स्वधर्म सूर्ये पाव, जो जे वांछील तो ते लावो प्राणीला. आणि मग बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोडे. एवढा प्रकाश या ज्ञानेश्वरीचा आहे. मग ती वाचावी कशी, जे म्हणतात की ज्ञानेश्वरी ना तरी जैसे शारदीचे चंद्रकळे, माझी अमृत कनकोळे, ते वेचिती मने मवाळे, चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद शारदेचं चंद्र, शरद ऋतूचा चंद्र, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र उदयाला येतो, तेव्हा हिमालयाच्या शिखरावरती चकोर पक्षाची पिले रात्री त्या चांदण्याच्या प्रकाशाने कोंबडीच्या पिलाची चिवचिव चिवचिव असा आवाज करत फिरत इकडे तिकडे काय करतात, फिरतात. म्हणजे चंद्र कळेतलं जे येणार आहे अमृत आहे ते प्राशन करतायत. चंद्र कुठे आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आळंदीत चंद्र उदयित झालेला आहे. आम्ही जर माऊलीकडे ती चकोराची पीळ, आम्ही चकोर हरिचंद्रमा, पारणी चकोरा, आणि चकोर पक्षाची पिलं होऊन ते ज्ञानेश्वरीचं अमृत आपण प्राशन करणं गरजेचं. करा जैसे शारदीचे चंद्रकळे, माझी अमृत कनकोळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आणि म्हणून त्याप्रमाणे त्या परी श्रोता अनुभवावी हे कृता, अति हळुवारपणे चित्तांगनिया. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्या, हळुवार चित्ताने ऐका. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञत्र माझे उघडाय का. अवधान द्या. चकोर पक्षाची अवस्था बघा, त्यांच्या पिलांची अवस्था बघा,
त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता चकोर पक्षाची पिलवा का पुला ठाव न संडिता आलिंगी जे चंदू प्रगटता अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. पूर्व दिशेला चंद्र उदयाला येतो आणि कमलिनी तळावामध्ये असतात. त्या दोघांचा एवढा मिलन होतो, एवढा संपर्क होतो की जी कमलिनी आहे तिथेच असती आणि पण चंद्राशी संपर्क करते. हा आपुला ठावो न संगीता आलिंगी जे चंदू प्रगटता. हा आलिंगी जे चंदू प्रगटता आणि आपला ठावो न संगीता आणि चंद्राला आलिंगन देते. याप्रमाणे ही आपण ज्ञानेश्वरी ग्रहण करायचंय. पण तत्पूर्वी अहो अर्जुनाची ये पाती जे परिसरणीया योग्य होती एवी कृपा करुणी संती अवधान द्यावे. परंतु जसं अर्जुन मोहित झाला होता, परंतु देवाने सांगितलं अर्जुना तुझं मी म्हणणं ऐकून घेतलं आहे, आता तू शांत राहा. सांडी हे मूर्खपणा उठिगे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे तू जाणता तरी म्हणविशी तरी नेणवे तेन संधीशी सांगो तरी बहुसाल दोनशी बहुसाल नीती. अर्जुन थांबला. आता देवा तुम्ही सांगा मी ऐकेन. अशी अवस्था म्हणजे या ज्ञानामध्ये अहंकार नको. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. आणि म्हणून माऊली 12व्या अध्याय म्हणतात हे तुम्हाला माऊलीने ज्ञान दिलंय, लोकांपुढे द्या म्हणून सांगताय. त्याच्यामध्ये तुम्ही जो काही माऊलींचं म्हणणं आहे मी हे भाष्य नेणे माझे काहीच न म्हणे. हा आणि म्हणून तुम्ही याच्यात आपण होऊन घे. संतांचे बोल आहेत आणि संतांच्या बोलामध्ये असे नियम आहेत की भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा, कारण तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणून म्हणतात की ज्ञानेश्वरी अशी आहे का ती अर्जुना बरोबर. मी आता देवा तुम्हीच बोला. आपण म्हणतो माऊली माऊली तुम्ही मला ज्ञान द्या मी ऐके अशा. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तुम्हा मला ज्ञानेश्वरी श्रवण करणारा वाचक ना हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदया फुले भडोलिया. मी तुमचा आहे ना म्हणून मी तुमच्याशी संवाद करतोय. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदया फुले भडोलिया. आणि तुम्ही तर कोण आहात प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा चित्तचे कृती भडोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. समोरचे श्रोते भगवान शिवांसारखे श्रोते होऊन शिवांच्या अवस्थेत जाऊन श्रोत्याने ज्ञानेश्वरी गीता श्रवण करावी. आणि तसे तुम्ही शिवाचे अवतार तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. पण प्रभू माझ्याकडे देण्यासारखं तुम्हाला काही नाहीये. माझ्याकडे वाहतो ही ध्रुवांची माझ्याकडे ध्रुवा नाहीये. निवडुंगाची पाणी गंगावती. हा प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती पडोनी बोल तरी गंगावती तरी स्वीकारा. अशा प्रकारे श्रवण करा. एवढं श्रोत्यांना वाचकांना प्रबोधकांना महत्व दिले. एक दिवस कैलासावरती भगवान शिव प्रभू जगताचे मालक महादेव आणि असे विचार वगैरे बसले. बाजूलाच पार्वती माता आहेत. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. जिथे चंद्र आहे तिथे चांदणा आहे आणि शंभू तिथे अंबिका आहे. म्हणतात प्रभू अहो तुम्ही काय विचार काय करताय. म्हणून काय विचार करतात काय कळत नाही. ते भगवंत म्हणतात देवी या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी जेत भवानी प्रश्नो करी चमत्कार होनी. या गीतार्थाचं महत्व या गीतार्थाची थोरी तिचं महात्म्य तिचं थोरपण स्वतः त्याच्यामध्ये शंभू महाराज भगवान शिव सांगतायत. त्या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. आणि त्या ठिकाणी श्रोत्या रूपाने असणाऱ्या आदिमाया शक्ती पार्वती माता विचारतायत प्रभू काय आता ते तर हरू म्हणे देवी काय सांगू जैसे रूप का तुझे. हा
जैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व देवी. तू प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रसंगानुसार देवांच्या संकटात त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करताय. तसे तुझ्या रूपांचा काही थांग पत्ता मला सुद्धा लागत नाही. तशी गीता काय अर्थ लावता म्हणून नामावणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. ह्या गीतार्थीची या ज्ञानेश्वरीची महाराजांनी म्हटले ही कशी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची अक्षर गुंपिली का मोकळी उनी न होती परिमळी. गुंपिली का मोकळी उनी न होती परिमळी. आणि गुंफिली का मोकळी उनी न होती परिमळी. आणि माळेमध्ये गुंफलेली की मोकळी मोगऱ्याची फुलं जशी आहेत तशी मोगऱ्याची फुलं मोगरा फुलं. गुंफिली का मोकळी उनी न होती परिमळी. वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. वसंत ऋतू आपल्या जीवनात येण्यामध्ये ज्ञानेश्वरीचा भावार्थ लागला. त्याच्यामध्ये फुलणारी भावाची फुलं मोगरा फुलला मोगरा फुलला. म्हणजे गीतेचे श्लोक ते माळेमध्ये धाग्यात उडलेले आहेत. आणि माऊलीची फुलं ही टोपल्यातून सुद्धा त्या धाग्याची बरोबरी करत आहे. गुंपिली का मोकळी उडी न होती परिमळी. वसंतागमीची वाटोळी मोगरी जैशी. पण माऊली यांची पूजा तरी कशी करावी. नाही ती पुरलेली पूर्ण ईश्वरी ज्ञानी ऐश्वर्य ऐश्वर्यवती की मराठी भाषेने ती स्वयंभू सोनचाफ्यासारखी. ज्ञानेश्वरी चंद्राच्या प्रकाशासारखी आहे. मराठी भाषा चंद्रप्रकाशासारखी शीतळ आहे. सोनचाफ्यासारखी सुगंधित सुवर्ण वर्णाची आहे. आणि चंदनाच्या लाकडाच्या सुगंधासारखी सुगंध मराठी भाषा आणि सुगंध ज्ञानेश्वरी. नाना नाना चापा चापोळी पूजिला चंद्रू चंद्रिका धवळीला. चंदनू चंदनी चर्चिला सौरभे जेवी. म्हणून हिला म्हणतात जनाई ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना मायेश्वरी असो. आणि ते या ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की फक्त तुम्ही काय हे ज्ञान घ्या. ते ज्ञान पैगा बरवे मनी आती आणावे तरी संताया बदावे सर्वस्वेशी. ते जर ज्ञान तुम्हाला प्रीत करायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे तर संतांची सेवा करा आणि त्यांच्याकडे हे ज्ञान प्राप्त करून घ्या. कारण संत हे भगवंताचे अवतार आहेत. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा संत भगवंताचे अवतार महा. आणि संत सर्व भगवंताच्या विभूती आहेत. आणि संत जे माझे रुपडी आत्मध्याने चोखडी. संत जे माझी रुपडी तेत दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. सज्जन हो तुम्ही आम्ही संतांच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घेऊया आणि आपलं जीवन नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे एक एक ओवी अनुभवावी. तुकाराम महाराज म्हणतात ही प्रत्येक अक्षर आम्ही अनुभवलेली आहेत. कारण ज्ञानराजा माझी योग्यांची माऊली नामदेव महाराज तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदैव तुम्हा ऐसे. त्या ज्ञानेश्वरीचे असंख्यात पारायण करून त्या प्रत्येक अक्षराचा स्वाद तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे. अनुभवी अंगा आले अंगात या जगादेश. तुका म्हणे टाकून सांगे माझा अनुभव आहे. सज्जन हो संतांकडून मोठ्या गुरु माऊलींकडून संतांच्या वाङ्मयातून संतांच्या विचारातून आपल्या जीवनाची दिशा आपण घेऊया. आज त्याच्या थोडक्यात मध्ये सांगायचं म्हणजे की संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई. आता संतांनी ही जी गीता सांगितली आहे ते तुकोबरा म्हणतात हे गीता सांगणारे आहेत आपल्या अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता पांडुरंग परमात्मा हे एवढा अध्यात्म घेऊ आत्मज्ञान घेऊ. मग एकदा हे आत्मज्ञान घेतल्यानंतर त्याच्यात काय होणार आहे की आपलं भगवंताशी नामाशी एक रूप होणं आणि हे महत्वाचं आहे. आणि ते
नाम सोपेरे राम कृष्ण गोविंद वाचेसी सगत जपे आदी. अशा प्रकारे की आपण नामाशी एकरूप झाल्यानंतर आपला फायदा काय होईल की एकदा नामचिंतनात गेलो, नामामृत गोडी, नामामृतामध्ये आपण गेलो की मग काय, मग ताकोन या काढिले लोणी मागो ते ताकी घातले पण घ्यायची काही केले तिने जीवी. थोडक्यात एकदा दह्याचं ताक झालं, ताकाचं लोणी झालं, मग ताकोनी काढिले. आणि एकदा लोण्याचा गोळा झाल्यानंतर तो लोण्याचा गोळा कोणताही शास्त्रज्ञ परत ताकामध्ये डुबवू शकत नाही. माऊली म्हणतात नाही, एकदा तो माझा झाला की माझाच झाला. तैसे अद्वैत्वे मद शरण निघालिया तुझं धर्माधर्म हे तुझं लागती ना. कारण इथे धर्म सांगितलंय, अधर्म धर्म नाही. इथे सांगितले तुकारामांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ. वारकरी संप्रदाय असा आहे, सगळ्यांना जाऊन घेणार आहे. जात वीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त तैसे अद्वैय भजे भजने बद शरण रिगालिया तुझं धर्माधर्म हे तुझं लागतील ना अर्जुना. धर्म अधर्म नाही. नदी विचारत नाही कोणती, गंगा आली, यमुना आली, सरस्वती माधव, पण त्या नद्यांना तुमचं आमचं नामापर्यंत जाणं आहे. म्हणजे लोह उभे खाय माती ते परिसाची संगती सोने झाली या पुढती नशेची. माऊली सांगितलंय वैज्ञानिका, एकदा लोखंडाचं सोनं झाल्यानंतर त्या सोन्याचं लोखंड कोणीही बनवू शकत नाही. मग हे असो काष्ट पासोनी बनतोनिया घेतला वन्नी, मग काष्टी काढोनी नेठे जैसा. काष्टापासून एकदा अग्नी निर्माण करून घेतला आणि एकदा त्या लाकडांची राग झाली की नंतर त्याचा कोणी अग्नी तयार करू शकत नाही. एकदा मग तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप नेदी लागू पाप पुण्य अंगा. म्हणून विजेचा शोध माऊलींनी 725 वर्षापूर्वीच लावलाय. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिशे ये विजुमादी असे सलील काही. आणि एकदा पाण्याच्या ओघातून जोशातून एकदा वीज निर्माण झाली. तो कोण वैज्ञानिक असा असेल की त्या लाईट मधून त्या विजेतून पाणी काढेल. एकदा तो माझा झाला म्हणून तू मन हे मिची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीची एको. आणि म्हणून काये वाचा मने आणि चरणाशी काया वाचा मने मन बुद्धी साचेशी माझी या स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावशी हे भाग माझी. भगवत म्हणता अर्जुना त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् पराम शांती अन्नम प्राप्येसी शाश्वतम. म्हणून त्याचा नामस्मरण हा मार्ग आहे. माऊलीच म्हणतायत एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सगत जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायनाय पंथा दाशील धनी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा आकारोनी सांगे तुका नाम घेता अहो नका नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. आणि असा भगवंत परमात्मा गीता सांगणारा परमात्मा जगाचा बाप असा आपला शोधताना शोधतोय. कारण तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू किम भ्रांताशी कामू विषयावरी. ईश्वरा सर्वभूतानां हृदयशोर्जन तिष्ठति ब्राह्म्यां सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. ईश्वर हा हृदयस्थ आहे. राम हृदयामध्ये आहे आणि असा राम हृदयामध्ये आत्मज्ञानाने प्रगट होते. नाम आठविता रूपी प्रगट पैदाला. परंतु एवढा अभ्यास करता करता कसं आहे मग त्या अजून सोपा मार्ग सांगितले की हा परमात्मा तुकाराम म्हणता गीता जेने उपदेशिली ती विटेवरी माऊली. जेने ही गीता उपदेश केला ती गीता विठेवर गीता सांगणारा भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. आणि तुकोरबा अजून म्हणतात द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी लाडका तो हरी यशोदेचा. आणि द्वारकेची मूर्ती आली भीमातिरी कशी आली? द्वारका पाण्यात बुडविली पंढरी अध्यापी रक्षिली.
आज आला. मग माऊली म्हणतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. आता नाथबाबा पण सांगतात काय, उभे विटेवरी केले. द्वारका समुद्रात बुडविली, पंढरी अद्यापी रक्षिली, रमा रमेश मस्तकी हर, पुढे तीर चंद्रभागा, मध्यभागी पुंडलीक, सुख अलौकिक नवर नवे, बहुत वैष्णवांचा मेळा, गदारोळ नामाचा, वामभागी रुक्मिणी राई, एका जनार्दन ते पायी. आणि म्हणून अर्जुनाचे रथी, श्रमला जगजेठी, म्हणून करकटी ठेवणी उभा येते, धरुणी गोवर्धन उभा सप्तदीन, म्हणून करजग न ठेवून या. अर्जुनाचे रथी घोडे आखताना हात थकला आणि कटीवर कर ठेवलेला आहे. कौसादी मल्ल मारी धरासंद, आणि ते चरणविंद उभे विटे, धर्मागरी उच्चिष्ट पात्रा काढी करे, आणि म्हणून श्रमेनी धारे ठेवले कटिकर. पुंडलीक भक्त देखोनी तल्लीन झाला, आणि एका जनार्दनी ठेविले कटिकर. असा परमात्मा काय करतोय, वाटपाय उभा भेटीची आवडी. वाटपाय उभा तुमची आमची भेटीसाठी तो आतुर जाईल आहे. म्हणून भगवंता आषाढी कार्तिकी विसरू नका मध, आणि पाहत अंगत शेगूज पांडुरंग. आणि माऊली म्हणतात, म्हणून माझ्या देवीची आवडी पंढरपुरा नगरी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 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 सब संतन की जय.